नमस्कार, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र विधानसभेमध्ये महायुतीच्या या ठिकाणी अनेक दिग्गजांना धक्का मिळाला, पराभवाचा सामना करावा लागला। त्यातच महायुतीच्या आमदारांची संख्या जास्त झाली आणि सर्वांनाच मंत्री होण्याची इच्छाही व्यक्त केली। यातच महाराष्ट्रातील राजकारणामध्ये छोटे छोटे पक्ष संपलेच, त्याचबरोबर ती दोन पक्ष फाटाफूट झाली आणि महायुतीमधल्या नेत्यांमध्ये धुसफूसही आता सुरू झालेली आहे। नक्की घडले काय तेच जाणून घेऊया। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करून शेअर करा। महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला। अनेक दिवसानंतर मुख्यमंत्री कोण होणार जवळपास 15 दिवस निकालानंतर लागले। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजितदादा आणि एकनाथराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतरही बरेच दिवस तिघांवरती सरकार चालले। राज्याचं मंत्रिमंडळ विस्तार होत नव्हता। मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या क्षणी या ठिकाणी मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि अनेक मंत्र्यांना दिग्गजांना धक्का बसला, मंत्रिमंडळातून बाहेर फेकण्यात आलेला आहे। यातच शिंदे गट आणि अजितदादांचे मंत्री कोण असावे याचा सुद्धा निर्णय भारतीय जनता पक्षानेच जवळपास घेतल्याचं या मंत्रिमंडळावरून दिसून येतंय। त्यानंतर मंत्री झाल्यानंतर अनेक मंत्र्यांना आता मंत्रिमंडळाचे कामकाज करत असताना धक्के बसायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सर्वप्रथम अजितदादा यांच्या मंत्र्याने नाराजीचा पाडा वाचला, तर दुसऱ्यानंतर एकनाथ शिंदे यांचे मंत्री सुद्धा नाराज असल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदे ज्या धडाडीने काम करत होते, मात्र आता एकनाथराव शिंदे सगळीकडे शांत दिसत आहेत। नक्की त्यांच्या मनात काय चाललं हे कोणालाच कळत नाही। यातच देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा नाराजीचा सूर शिंदे आणि अजितदादांच्या मंत्र्यांच्या अंगलट येऊ लागलेला आहे। मंत्र्यांना आता खाजगी पीए आपल्याला ठेवता येणार नाही आणि त्यानंतर जे पीए असतील ते सरकारी कर्मचारीच असतील। त्यानंतर अनेक नियमात बदल केल्यामुळे मंत्रिमंडळात मंत्री झालेले मंत्री नाराज आहेत। खाजगी पीए ठेवत असताना या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य प्रशासनाची मान्यता असणे आवश्यक आहे। त्यामुळे आता मंत्री कोणताही जरी असले तरी वचक आणि माणसं ही देवेंद्र फडणवीस यांची जवळपास असल्यामुळे मंत्र्यांची अडचण झाल्याची सध्या चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे।